श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मी तुम्हाला सत्य घटनेच्या आधारित अंगावर काटा आणणारी स्वामींचा एक अनुभव सांगणार आहे. अंगावर काटा आणणारी कथा. कुर्ला फ्लायओव्हरवरील रात्रीची सावळी. कुर्ला सांताक्रूझ फ्लायओव्हरवर रात्री 12:30 वाजताचे भयान शांत वातावरण. राहुल एक 35 वर्षाचा कॉल सेंटर कर्मचारी आपल्या बाईकवर घरी जात होता. त्या दिवशी शिफ्ट उशिरा संपली होती. रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. एक विचित्र शांतता दाटून आली होती. राहुलच्या हेल्मेटमध्ये अचानक एक आवाज आला. तो आवाज त्याच्या कानाला अगदी जवळून आला होता. जणू कोणीतरी कानावर फुंकार घातली. थांब. राहुल धबकला, पण त्याने मागे पाहिले तेव्हा कोणीच नव्हते. कुर्ला सिग्नलपासून फ्लायओव्हरवर चढायला लागला तेव्हा त्याच्या बाईकच्या उजवीकडे रस्त्याच्या खांबाखाली एक माणूस दिसला. तो एक विचित्रपणे एकटक पाहत होता. डोळे पांढरे, चेहरा निर्विकार. राहुलचा कणाट गारठला. तो म्हणतो, त्या क्षणी माझे पाय ब्रेकवर आपोआप गेले. असा डोळ्यांनी बघणारा माणूस मी आयुष्यात पाहिलाच नव्हता. राहुलने वेग वाढवला, पण काही मीटरवर जाऊन तोच माणूस पुन्हा दिसला. यावेळेस फ्लायओव्हरच्या उजव्या बाजूला. त्याने तिथपर्यंत पोचायलाच नको होतं, पण तो माणूस पुन्हाच पुढे कधी गेला? राहुल घाबरला. मनात ताप वाढला आणि तो जोरात बाईक चालवू लागला. तेवढ्यात दगड त्याच्या बाईकच्या हेडलाईटवर आदळला. धाड! राहुलचा हात सुन्न पडला. बाईक एक बाजूला घसरली, पण कशीबशी सांभाळली. त्यांनी पाहिले, तोच विचित्र माणूस मध्ये रस्त्यावर उभा होता. राहुलच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला. पोटात गोळा आला. त्या क्षणी राहुलला त्याच्या आजीचा आवाज आठवला. कुठेही अडकलास, कोणीही अनोळखी सावळी दिसली तर स्वामींचा जप कर. स्वामी समर्थ हात ठेवतात. राहुलच्या तोंडातून आपोआप शब्द बाहेर पडले. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जसेच त्यांनी जप सुरू केला, वैशिष्ट्यपूर्ण थंडी नाहीशी झाली. हृदयाच्या ठोक्यांचा वेग कमी झाला आणि त्याला जाणवलं, तो विचित्र माणूस हलू लागला, मागे हटू लागला, जणू काहीतरी त्याला रोखत होतं. राहुल बाईक हळू चालवत पुढे गेला, पण त्याने आरशात पाहिलं, तो माणूस पूर्ण वेगाने त्याच्याकडे धावत येत होता. राहुल घाबरून ओरडला आणि मंत्र मोठ्याने म्हणू लागला, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. क्षणात एक चमत्कारिक गोष्ट घडली. फ्लायओव्हरच्या मधोमध उभ्या पोलीस व्हॅनची लाईट चमकली, जणू ती अचानक दिसली. पोलिसांनी हात दाखवत त्याला थांबवलं. राहुल बाईक थांबवताच मागे पाहिलं. तो विचित्र माणूस गायब, शून्य असल्याचा पत्ताच नाही. एक पोलीस राहुलकडे बघून म्हणाला, तू आज वाचलास. 2 दिवसापूर्वी याच जागी एक बाईकस्वार घसरला गेला होता. त्याची लूट झाली. दुसरा पोलीस जोडतो, तू ओरडत होता काहीतरी. काय म्हणत होतास? राहुलच्या अंगाला परत काटा आला. त्याने शांतपणे उत्तर दिलं, मी स्वामींचा जप करत होतो. पोलिसांनी त्याच्याकडे निरखून पाहिलं आणि म्हणाला, जप सुरू केला
म्हणून तुझं मन स्थिर राहिलं, नाहीतर तूही पडला असतास. रात्री 12 ते 3 हा वेळ फार भयानक असतो इथं. राहुल घाबरलेल्या नजरेने म्हणाला, सर, लाल लाईट कशी दिसली? मी तर समोर आलो तेव्हा पाहिलंच नव्हतं. पोलीस हसला, पण त्याचा चेहरा गंभीर झाला. आम्ही तर 3 मिनिटापूर्वीच आलो. राहुल घरी पोचला तेव्हा आई दारातच वाट पाहत होती. त्याने सगळा किस्सा सांगितला. आई शांत बसली. थोड्या वेळाने म्हणाली, तुला माहिती आहे का, मी 12:30 वाजता स्वामी समर्थांचा जप करत होती. अचानक माझ्या मनात तू आला आणि मी तुझ्यासाठीच मंत्र म्हटलं. राहुलचे पाय गारटले. तो जणू निशब्द झाला. त्या दिवशी त्याला कळालं, भयावह प्रसंगातही एक क्षणी जप मनाला जे थरारक धैर्य देतो, तेच जीव वाचवून नेतं. त्या घटनेनंतर राहुलने कधीही रात्री उशिरा फ्लायओव्हर वरून जाणं बंद केलं. पण त्या रात्रीचा अनुभव त्याच्या आयुष्यभराच्या स्मरणात कोरला गेला. अंधाऱ्या रस्त्यावर सावली उभी असताना माझ्या मागे लाल लाईट पेटवणारा कोणी पोलीस नव्हता. मी फक्त जप म्हणत होतो आणि कोणीतरी काहीतरी माझ्या मागे उभं होतं. राहुल आजही म्हणतो, त्या रात्री स्वामी नसते तर मी घरी पोचूच शकलो नसतो. श्री स्वामी समर्थ. असेच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडेही असे काही स्वामींचे अनुभव असतील तर आम्हाला नक्की कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.